वर्णन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय कृष्णाजी बोरा शेठजी, संस्थेचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आदरणीय सुरेंद्र दास सर. अलीकडच्या काळामध्ये दास सरांचा आणि हरिजी हा सोहळा वास्तविक भावनिक आहे. काय बोलावं यासाठी शब्दांची वेगळे इकडे तिकडे पडतं. तरी पण प्रसिद्ध कवी लेखक ज्ञानपीठ पारितोषिक विजेते खांडेकर पाठीमागच्या भावना समजून घ्या. तर ते काय म्हणतात, मृत्यू हा अटळ आहे, अमरत्व आहे. त्यासोबत त्यांनी असंही वर्णन केलेलं आहे, 4 ओळी लिहिलेले आहेत त्यात, की यमा धमा तमा कारे जाळलेस हिरे कोळसे म्हणून. तंतोतंत आमच्या चिरंजीव हरीशबाईंना लागू पडते. अत्यंत कमी वयात, मगाशी विकास म्हणतात त्याप्रमाणे, त्यांनी यशाची अत्यंत चांगली शिखरं गाठली. परंतु नियतीच्या मनातला खेळ कोणाला कळला नाही. Now we say no, God proposes and man disposes. That is to say, no, man proposes and God disposes. तर हे पचवणं सर्वच विश्वासांना आणि तुम्हाला अवघड आहे. परंतु मृत्यू कुणाचीही कदर करत नाही. त्यासाठी करावे लागणारे जे प्रयत्न आहेत ते खूप केले, परंतु त्यांचा सहवास, त्यांची आठवण ती तितकीच आमच्या नशिबात होती असं आम्ही समजतो. आणि गीतेत ते सांगितलेलं आहे, वासाशी जीर्णांनी यथा विहाय, ह्या तत्वानुसार त्यांचा आम्ही मृत्यू स्वीकारतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आठवणी सतत अशाच ठेवत या नाभा परिवारामध्ये राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. नमस्कार सर्वांना. जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर, तिन्ही शाखांचे सर्व तिथे आपण उपस्थित राहिले आहोत. आत्ताच वडिंगे साहेबांना सांगितल्याप्रमाणे खरं तर हरीशजींच्या अनेक आठवणी, याच्यावरती आपला विश्वासच बसत नाही, पण आपण सर्वांनी ते स्वीकारलेलं आहे. पण तरीसुद्धा या माणसाच्या आठवणीला उजाळा निश्चितपणे दिला पाहिजे. कारण अशी काही माणसं असतात की जो आपला ठसा उमटवून जातात, तो ठसा कोणीही पुसू शकत नाही. आणि असा काहीसा ठसा या माणसानं आपल्या सगळ्यांच्या हृदयार्थी उमटवलेला आहे. मला आठवतं की अगदी वयाच्या 4-5व्या वर्षापासून हरीशजी आपल्या संस्थेमध्ये त्यांचा वावर होता. आजोबाच्या हाताला बोट धरून हरीशजी कार्यक्रमाला यायचे. स्टेजवरती कार्यक्रम चालू असायचा, हरीशजी अधूनमधून इकडे तिकडे फिरायचे. एक अतिशय छोटं व्यक्तिमत्व आणि त्यांनाही लक्षातही यायचं नाही की हा मोठा कार्यक्रम चालू आहे किंवा काय, पण ते सहजपणे ते फिरायचे, इकडे तिकडे करायचे. पण भाषण करणाऱ्या लोकांना काही वेळा त्याचा डिस्टर्बन्स वाटायचा. आणि हे शेठजींच्या लक्षात आल्याबरोबर शेठजी त्याला डोळे वटारायचे आणि ते डोळे वटारलेले बघून त्यांच्या लक्षात यायचं की आजोबा मला रागवायला लागले. कारण त्या दोघांचं इतकं चांगलं बॉन्डिंग होतं की त्या नजरेतून त्यांना लक्षात यायचं की माझे आजोबा माझ्यावर रागावलेले आहेत. आणि ते पटकन पळत यायचे आणि आजोबाच्या मांडीवरती बसायचे. असे हे हरीशजी मांडीवरती बसत, पण प्रत्येक कार्यक्रमाला हा माणूस आजोबांच्या बरोबरती यायचा. याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की नुसतं येत नसायचे, ते गप्प बसायचे, पण सगळीकडे बघत असायचे. अगदी पायऱ्या चढताना त्या पायऱ्याचं सुद्धा निरीक्षण करणार, त्या पायऱ्या स्वच्छ आहेत की नाही. म्हणजे निरीक्षण क्षमता कशी असते याचं या छोट्या वयापासूनच त्यांच्याकडे ती क्षमता आली होती. मग हरीशजी हळूहळू मोठे होत गेले. मग त्यांना एक स्वतंत्र खुर्ची दिली जाऊ लागली. कारण शेठजींचा नातू आहे आणि त्याचा एक सन्मान आपल्या संस्थेमार्फत व्हायला पाहिजे म्हणून त्यांना स्वतंत्रपणे बसवलं जायला लागलं. ते स्टेजवरती बसायचे
आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की कोण आहेत, काय बोलतात, कसं बोलतात, आपल्या आजोबांचं काय वर्चस्व आहे, किंवा आजोबांशी सगळे कसे वागतात, आजोबा कसे वागतात, त्यांचा सन्मान कसा केला जातो. आणि कदाचित या सगळ्या सन्मानाचा याचा ह्या माणसाच्या मनावरती हा एक संस्कार झाला.